एक क्षण विचार करा की जर आपल्या हातातला स्मार्टफोन, हां. समोरचा लॅपटॉप आणि हे सगळं जोडणारं इंटरनेट हां. अचानक गायब झालं तर अरे बापरे. कसं असेल आपलं आयुष्य? म्हणजे कल्पना करणंही अवघड आहे, नाही का? मला आठवतंय, माझ्या आजोबांकडे एक मोठा असा व्हॉल्व रेडिओ होता. अच्छा. तो चालू व्हायला काही मिनिटं लागायची हां. आणि घरात असा एक वेगळाच उबदार वास पसरायचा. त्या काळात ती एक जादुई गोष्ट वाटायची. तुम्ही आधी योग्य ठिकाणी बोट ठेवले हां. की जादू होती व्हॅक्यूम ट्यूबची. बरोबर. 1940च्या दशकातलं जग हे असंच होतं. रेडिओ, टेलिफोन आणि अगदी सुरुवातीचे ते अवाढव्य संगणक या सगळ्यांच्या हृदयात ही व्हॅक्यूम ट्यूबच धडधडत होती. सगळ्या उपकरणांचा आत्माच जणू. अगदी. ती तेव्हाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा आत्मा होती. पण आज आपण या व्हॅक्यूम ट्यूबच्या पुढे जाऊन एका अशा शोधाबद्दल बोलणार आहोत ज्याने या व्हॅक्यूम ट्यूबला कायमचं इतिहासात पाठवून दिलं. विषय आहे ट्रान्झिस्टरचा शोध. हो. आणि ही केवळ एका वैज्ञानिक शोधाची गोष्ट नाहीये, नाही, अजिबात नाही. तर ही जिद्द, चिकाटी आणि काही हुशार पण तितक्याच हट्टी शास्त्रज्ञांच्या संघर्षाची एक रोमांचक कहाणी आहे. हो. आणि ही कहाणी समजून घेण्यासाठी त्या काळातली समस्या किती मोठी होती हे पाहणं महत्वाचं आहे. नक्कीच. व्हॅक्यूम ट्यूब म्हणजे काय आहे ना, काचेचे लहान बल्ब असायचे. ते काम तर करायचे, पण त्यांच्या मर्यादा खूप होत्या. एक तर ते खूप नाजूक होते. सहज खराब व्हायचे असतील. हो, अगदी. दुसरं म्हणजे ते प्रचंड वीज वापरायचे. म्हणजे विचार करा, त्या काळातल्या एका संगणकाला चालवण्यासाठी किती? एका छोट्या शहराला लागेल एवढी वीज लागायची. हरे देवा. म्हणजे ही समस्या केवळ तांत्रिक नव्हती, तर आर्थिक आणि व्यावहारिक सुद्धा होती. बरोबर. आणि ही उपकरणं सतत गरम व्हायचे असतील, त्यांना थंड ठेवण्याचा खर्च तर वेगळाच. अगदी. बदलण्याचा विचार कोणीतरी नक्कीच केला असेल. यावर सगळ्यात जास्त गंभीरपणे कोण काम करत होतं? यावर काम करत होती त्या काळातली जगातली एक सगळ्यात मोठी आणि प्रतिष्ठित संशोधन संस्था. कोणती? अमेरिकेतील बेल लॅब्स. टेलिफोन नेटवर्क चालवताना त्यांना या व्हॅक्यूम ट्यूबचा खूप त्रास व्हायचा. हजारो लाखो ट्यूब्स सतत बदलाव्या लागायच्या. त्यांना एक असा पर्याय हवा होता जो लहान असेल, स्वस्थ, टिकाऊ असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं, कमी वीज वापरेल. ठीक आहे. म्हणजे बेल लॅब्स समोर व्हॅक्यूम ट्यूबचं एक मोठं आव्हान होतं. पण मग यावर काम करण्यासाठी त्यांनी नेमकी कोणती टीम निवडली? हे आव्हान पेलण्यासाठी कोणते दिग्गज एकत्र आले होते? ही टीमच या कथेचा खरा आत्मा आहे. या मोहिमेची जबाबदारी 3 अत्यंत हुशार पण वेगवेगळ्या स्वभावाच्या शास्त्रज्ञांवर होती. अच्छा, कोण होते ते? पहिले होते जॉन बार्डीन, एक शांत, गंभीर आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रातले माइस्ट्रो. दुसरे होते वोल्ट ब्रॅटन, जे हाताने प्रयोग करण्यात, उपकरणं जोडण्यात आणि तोडण्यात माहीर होते. म्हणजे एक प्रॅक्टिकल माणूस. हो. आणि तिसरे, या टीमचे प्रमुख होते विल्यम शॉकली. शॉकली अत्यंत महत्वाकांक्षी होते आणि अर्धसंवाहक म्हणजेच सेमीकंडक्टर भौतिकशास्त्रातले मोठे तज्ज्ञ मानले जायचे. वा. म्हणजे एक थिअरीमधला, एक प्रॅक्टिकल आणि एक या दोघांना दिशा देणारा नेता. परफेक्ट टीम. बरोबर. पण त्यांच्यासमोर नक्की ध्येय काय होतं? त्यांना काय बनवायचं होतं? त्यांचं मिशन अगदी स्पष्ट होतं. आपल्याला लहान, जलद आणि टिकाऊ इलेक्ट्रॉनिक स्विच तयार करायचं आहे. इलेक्ट्रॉनिक स्विच. हो. स्विच म्हणजे असं काहीतरी जे विद्युत प्रवाहावर नियंत्रण ठेवू शकेल, त्याला सुरू किंवा बंद करू शकेल, किंवा त्याला मोठं करू शकेल. म्हणजे अँप्लिफाय करू शकेल. अगदी. व्हॅक्यूम ट्यूब हेच काम करायची, पण खूप गैरसोयीने. त्यांना एक सॉलिड स्टेट पर्याय हवा होता, म्हणजे ज्यात काचेसारखे नाजूक भाग नसतील. आणि त्यासाठी त्यांनी जर्मेनियम आणि सिलिकॉन सारख्या अर्धसंवाहक पदार्थांवर लक्ष केंद्रित केलं. पण हे काम वाटतं तितकं सोपं नक्कीच नसेल. अजिबात नाही. अजिबात नाही. हा खूप मोठा संघर्षाचा आणि चिकाटीचा काळ होता. ते दिवस-रात्र प्रयोग करायचे. पण यश मिळत नव्हतं. नाही. त्यांचे बहुतांश प्रयोग फसत होते. कधी जर्मेनियमचा तुकडा पाहिजे तसा प्रतिसाद देत नसे, तर कधी त्यावर लावलेले संपर्क म्हणजे कॉन्टॅक्ट्स योग्य सिग्नल देत नसत. अनेकदा तर त्यांना कळायचंच नाही की नक्की काय चुकतंय. शॉकलींच्या कल्पना अनेकदा चुकीच्या ठरत होत्या, ज्यामुळे टीममध्ये तणावही निर्माण व्हायचा. पण त्यांनी हार मानली नाही. नाही. ते हरले नाहीत. प्रत्येक अयशस्वी प्रयोग त्यांना काहीतरी नवीन शिकवत होता. आणि याच चिकाटीमुळे अखेर तो दिवस उजाडला. तो ऐतिहासिक क्षण कधी आणि कसा आला? तो दिवस होता 23 डिसेंबर 1947. ख्रिसमसच्या सुट्ट्या अगदी तोंडावर आल्या होत्या. ओके. आणि गंमत म्हणजे प्रयोगशाळेत शॉकली नव्हते, फक्त बार्डीन आणि ब्रॅटन होते. त्यांनी एक शेवटचा प्रयत्न करायचा ठरवला. आणि त्यांनी जो प्रयोग रचला
तो ऐकून आश्चर्य वाटेल. सांगा, मी ऐकायला खूप उत्सुक आहे. तो प्रयोग दिसायला खूप साधा आणि खरं तर थोडा विचित्र होता. विचित्र कसा? विचार करा, एका प्लॅस्टिकच्या पाचरवर म्हणजे वेजवर जर्मेनियमचा एक छोटा तुकडा ठेवलाय ठीक आहे. आणि त्यावर एका पेपर क्लिपला तोडून बनवल्यासारखी सोन्याच्या वरखाची 2 टोकं अगदी केसाच्या जाडी इतकी अंतरावर चिकटवली आहेत. काय सांगताय? पेपर क्लिप? हो, हे एखाद्या मोठ्या कंपनीच्या प्रयोगशाळेपेक्षा एखाद्या हौशी माणसाच्या गॅरेजमधल्या प्रयोगासारखं दिसत होतं. थांबा, म्हणजे जगात क्रांती घडवणारा पहिला ट्रान्झिस्टर हा अक्षरशः अशाच जोडतोड करून बनवलेल्या उपकरणातून जन्माला आला? हे अविश्वसनीय आहे. हो, अगदी तसंच. त्यांनी एका बाजूने म्हणजे इनपुटमधून एक छोटा विद्युत सिग्नल दिला ओके. आणि त्यांना आउटपुटला जो सिग्नल मिळाला तो इनपुटपेक्षा जवळपास 100 पटीने मोठा होता. 100 पटींनी? हो, तोच तो आहाषण होता. वैज्ञानिक भाषेत यालाच अँप्लिफिकेशन म्हणतात. म्हणजे एका लहान आवाजाला किंवा सिग्नलला मोठं करणं? बरोबर. जे काम एक मोठा गरम होणारा व्हॅक्यूम ट्यूब करायचा, ते काम त्या जर्मेनियमच्या लहानशा तुकड्याने आणि त्या पेपर क्लिपसारख्या उपकरणाने करून दाखवलं होतं. विचार करा, त्या दोघांना काय वाटलं असेल. त्यांच्या तोंडून कदाचित शब्दच फुटले नसतील. ते फक्त ओरडले असतील, यशस्वी झालो, हे काम करतंय. अगदी. आणि त्याच क्षणी जगातील पहिल्या पॉइंट कॉन्टॅक्ट ट्रान्झिस्टरचा जन्म झाला. गंमत म्हणजे सुरुवातीला बेल लॅब्सने याबद्दल फार काही जाहीर केलं नाही. का? त्यांना आधी या शोधाचं पेटंट मिळवायचं होतं. पण आतल्या आत त्या शास्त्रज्ञांना माहीत होतं की त्यांनी इतिहास घडवला आहे. ही खरंच एक अद्भुत गोष्ट आहे. पण हा जो पहिला ट्रान्झिस्टर होता, जो तुम्ही म्हणालात की थोडा विचित्र दिसत होता, तो वापरायला किती सोपा होता? ही क्रांतीची सुरुवात होती की क्रांती स्वतःच होती? खूप महत्वाचा प्रश्न आहे. पॉइंट कॉन्टॅक्ट ट्रान्झिस्टर हा एक प्रूफ ऑफ कन्सेप्ट होता. अच्छा. त्याने हे सिद्ध केलं की व्हॅक्यूम ट्यूबशिवाय सिग्नल मोठा करणं शक्य आहे. पण तो खूप नाजूक आणि बनवायला अवघड होता. म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य नव्हतं? नाही. प्रत्येक ट्रान्झिस्टर हाताने बनवावा लागत असे. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर वापरणं शक्य नव्हतं. मग यावर तोडगा कसा निघाला? इथेच विल्यम शॉकली यांची भूमिका महत्वाची ठरली असेल, नाही का? अगदी बरोबर. शॉकली, जे बार्डिन आणि ब्रॅटन यांच्या शोधाच्या वेळी थोडे बाजूला राहिले होते, त्यांना याचं खूप वाईट वाटलं. साहजिक आहे. पण त्यांनी ती निराशा सकारात्मकतेत बदलली. त्यांनी पुढचे काही आठवडे स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं आणि एकट्याने यावर काम केलं. त्यांनी एक पूर्णपणे नवीन आणि अधिक चांगली रचना विकसित केली. आणि ती रचना कोणती होती? शॉकलीने जंक्शन ट्रान्झिस्टर विकसित केला. जंक्शन ट्रान्झिस्टर? हो. हा आधीच्या ट्रान्झिस्टरपेक्षा खूपच वेगळा आणि चांगला होता. तो जर्मेनियम किंवा सिलिकॉनच्या एकाच स्फटिकाच्या आत वेगवेगळ्या थरांपासून बनवला होता. अच्छा, म्हणजे तो जास्त मजबूत होता? हो, अधिक मजबूत, स्थिर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मशीनद्वारे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी खूप सोपा होता. हीच ती खरी क्रांती होती. ज्याने ट्रान्झिस्टरला प्रयोगशाळेतून बाहेर काढलं आणि लोकांच्या घरात आणलं. आणि या सुधारणेचा परिणाम मग थेट आपल्या दैनंदिन जीवनावर दिसायला लागला असेल. याचा पहिला प्रभाव कुठे जाणवला? याचा पहिला आणि सर्वात मोठा परिणाम दिसला तो रेडिओमध्ये. जे रेडिओ आधी फर्निचरचा भाग वाटायचे, मोठे, अवजड, हो, ते आता खिशात मावू लागले. ट्रान्झिस्टर रेडिओ हे त्या काळातलं एक स्टेटस सिम्बॉल बनलं. खरंय. म्हणजे ही क्रांती फक्त उपकरणांचा आकार लहान करण्यापुरती मर्यादित नव्हती. याने माहिती आणि मनोरंजनासोबतचं आपलं नातं बदलायला सुरुवात केली. आता तुम्ही कुठेही कधीही बातम्या किंवा संगीत ऐकू शकत होता. माहिती आणि मनोरंजन घराच्या दिवाणखान्यातून बाहेर पडून वैयक्तिक झालं. अगदी. आणि संगणकांवर काय परिणाम झाला? आपण त्या खोली एवढ्या मोठ्या संगणकांबद्दल बोलत होतो. संगणकांच्या बाबतीत तर जे घडलं ते अद्भुत होतं. CNIS सारखे सुरुवातीचे संगणक 18,000 व्हॅक्यूम ट्यूब वापरत होते आणि त्यांचं वजन 30 टन होतं. 30 टन? हो. पण जंक्शन ट्रान्झिस्टरमुळे संगणक छोटे, वेगवान आणि अधिक शक्तिशाली झाले. यातूनच पुढे मेन फ्रेम, मिनी कॉम्प्युटर आणि अखेरीस पर्सनल कॉम्प्युटरचा जन्म झाला. बरोबर. संगणक सरकारी प्रयोगशाळा आणि मोठ्या कंपन्यांमधून बाहेर पडून सामान्य माणसाच्या डेस्कवर आला. म्हणजे हा एक लहानसा स्विच पुढे जाऊन मोबाईल फोन, टेलिव्हिजन आणि आपण ज्याला चिप्स म्हणतो त्या इंटिग्रेटेड सर्किट्सचा पूर्वज ठरला. होय, तोच पाया आहे. पुढे जाऊन शास्त्रज्ञांना हे कळलं की एकाच सिलिकॉनच्या तुकड्यावर अनेक ट्रान्झिस्टर एकत्र बसवता येतात. यातूनच इंटिग्रेटेड सर्किट किंवा मायक्रोचिपचा जन्म झाला. या क्रांतीची व्याप्ती समजून घ्यायची असेल तर एक आकडा पुरेसा आहे. सांगा.
आजच्या स्मार्टफोनच्या प्रोसेसर चिपमध्ये अक्षरशः अब्जावधी ट्रान्झिस्टर असतात. अब्जानी. हो, 1947 साली बनवलेला पहिला ट्रान्झिस्टर हाताच्या बोटा एवढा होता आणि आज एका टाचणीच्या डोक्यावर लाखो ट्रान्झिस्टर बसवता येतात. ही प्रगती, अविश्वसनीय आहे. या महान शोधाची दखल तर जगाने घेतलीच असेल. या 3 शास्त्रज्ञांना कामाचा गौरव कसा झाला? अपेक्षेप्रमाणेच जॉन बार्डीन, वॉल्टर ब्रॅटन आणि विल्यम शॉकली या तिन्ही शास्त्रज्ञांना त्यांच्या कार्यासाठी 1956 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं. योग्यच होतं. हो, हा त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि बुद्धिमत्तेचा योग्य तो गौरव होता. पण या कथेमध्ये केवळ यश आणि पुरस्कार नाहीत, तर मानवी स्वभाव आणि टीमवर्कचे धडेही आहेत, नाही का? नक्कीच. ही कथा आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. पहिली म्हणजे चिकाटी. अनेक अपयशांनंतरही हार न मानता प्रयत्न करत राहिल्यामुळेच हा शोध लागला. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे टीमवर्क. बार्डीन यांची सैद्धांतिक दृष्टी, ब्रेटन यांचं प्रायोगिक कौशल्य आणि शॉकली यांचं अर्धसंवाहकांचं ज्ञान, या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या म्हणूनच हे शक्य झालं. पण त्यांच्यात काही मतभेदही होते असं मी ऐकलं आहे. हो, आणि तो या कथेचा एक महत्त्वाचा मानवी पैलू आहे. शॉकलींनी नंतर जंक्शन ट्रान्झिस्टरचा शोध लावल्यामुळे त्यांना वाटू लागलं की मूळ शोधाचं श्रेयही त्यांनाच जास्त मिळायला हवं. अच्छा. यामुळे बार्डीन आणि ब्रॅटन यांच्याशी त्यांचे संबंध खूप ताणले गेले. पुढे जाऊन हे तिघेही बेल लॅब सोडून वेगळे झाले. हे दाखवतं की वैज्ञानिक प्रगतीमध्ये केवळ बुद्धिमत्ताच नाही, तर अहंकार आणि मानवी नातेसंबंध यांचीही मोठी भूमिका असते. खरं आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी जे काम केलं त्याचा वारसा आजही आपल्यासोबत आहे. जर ट्रान्झिस्टरचा शोध लागला नसता तर आज आपण ज्या जगात राहतो ते जगच नसतं. संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन यापैकी कशाचंच अस्तित्व नसतं. एका छोट्या अर्धसंवाहकाने जग बदललं. आणि त्या छोट्या शोधाचं नाव होतं ट्रान्झिस्टर. तर आज आपण एका मोठ्या, अवजड आणि गरम होणाऱ्या व्हॅक्यूम ट्यूबपासून ते आपल्या आधुनिक जगाला ऊर्जा देणाऱ्या एका अदृश्य, लहानशा अर्धवाहकापर्यंतचा प्रवास पाहिला. या प्रवासाची सुरुवात झाली एका स्पष्ट समस्येपासून, व्हॅक्यूम ट्यूबच्या मर्यादा. त्या समस्येवर काम करणारे 3 दृढनिश्चयी पण वेगवेगळे शास्त्रज्ञ होते. त्यांनी चिकाटीने प्रयोग केले आणि मग तो एक ऐतिहासिक गॅरेजमधल्या प्रयोगासारखा क्षण आला. 23 डिसेंबर 1947. हो, जेव्हा पहिल्यांदा अँप्लिफिकेशन यशस्वी झालं. आणि त्या एका क्षणातून एका जागतिक क्रांतीचा जन्म झाला. ही क्रांती केवळ तंत्रज्ञानाची नव्हती. नाही, तर तिने आपलं जगण्याचं, संवाद साधण्याचं आणि माहिती मिळवण्याचं स्वरूपच बदलून टाकलं. या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो जो खूपच रंजक आहे. कोणता? त्या 3 शास्त्रज्ञांनी जेव्हा तो पहिला ट्रान्झिस्टर बनवला तेव्हा त्यांना वाटलं असेल की त्यांनी फक्त व्हॅक्यूम ट्यूबला एक चांगला पर्याय शोधला आहे. बरोबर. त्यांना त्यावेळी कल्पनाही नसेल की ते नकळतपणे माहितीची देवाणघेवाण करण्याच्या, समाजकारण, अर्थकारण आणि अगदी विचार करण्याच्या पद्धतीचाच पाया रचत आहेत. खरंय. आज अब्जावधी ट्रान्झिस्टर आपल्या खिशातल्या फोनमध्ये आहेत. ते आपल्या आयुष्याचा इतका अविभाज्य भाग बनले आहेत की आपण त्यांचा विचारही करत नाही. यावरून एक प्रश्न निर्माण होतो. पुढची अशी कोणती छोटी गोष्ट असेल जी आज कदाचित एखाद्या प्रयोगशाळेत किंवा गॅरेजमध्ये आकार घेत असेल आणि जिच्या जगाला पुन्हा एकदा अशाच प्रकारे बदलण्याची ताकद असेल?